दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ. सीएनजीचे दर 81 रुपयांवरून 83 रुपये प्रति किलोवर. विकास लामांडेंच्या जामिनावर आज सुनावणी पार पडणार. काल झालेल्या युक्तिवादानंतर आज कोर्ट निकाल देण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लामांडे यांच्या जामिनाला पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये विरोध. वारीच्या काळामध्ये अशा वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं म्हणत पुणे पोलिसांचा प्रतिवाद. गोकुळ दूध संघासाठी सप्टेंबरमध्ये मतदानाची शक्यता. 30 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर 10 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची तयारी. सूत्रांची माहिती. भूतकाळामधील वक्तव्याचा अर्थ वर्तमान काळाशी जोडणं अयोग्य. मोठेगावकरच्या व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडिओवरून अमित देशमुखांचं उत्तर. अमित देशमुख परिवाराचंच कुंकू लावलं, असा मोठेगावकरचा व्हिडिओ व्हायरल. मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या वादामध्ये अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची उडी. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. 30,000 सभासदांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमधून मंत्री उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केंची माघार. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाठिंबा देणार. मेघराज भोसलेंची माहिती.